न्यूज वॉच दररोज सकाळी 7:30 वाजता फक्त TV9 वर. को स्पॉन्सर्ड बाय समस्याने उपाय स्वर्ण स्पर्श. पालघरमध्ये डॉक्टर धाड रुग्णालयाची तोडफोड होत असताना पोलीसच बनले मूकदर्शक. TV9 वर पोलिसांची निष्क्रियता उघड. पालघर फेसबुक प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर होऊ शकते निलंबनाची कारवाई, सूत्रांची माहिती. वाडिया हॉस्पिटल पुन्हा वादाच्या फेऱ्यात. 3 दिवसांच्या नवजात मुलीला शस्त्रक्रियेदरम्यान कात्री लागली. उपचारात हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप. खासगी रुग्णालय करतायत रुग्णांची लूट. साताऱ्याच्या क्रांतिसिंग नाना पाटील रुग्णालयाचं TV9 उघड केलं पितळ. कोलकाता आणि चेन्नई कसोटीसाठी आज होणार भारतीय संघाची निवड. सचिनला संघात स्थान मिळणार की डच्चू, याकडे सर्वांचं लक्ष. आणि सोनाक्षी आपल्या आईसाठी बनली दिग्दर्शिका. एका ऍड शूटसाठी आपल्या आईला दिल्या टिप्स. नमस्कार, मी सुषमा परतवाग. बुलेटिनमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत एक ब्रेकिंग न्यूज. 40 गावमधली ब्रेकिंग न्यूज आहे. बोरस फाट्याजवळ रेतीच्या ट्रकने 2 लोकांना चिरडलंय. दोघंही जागीच ठार झालेले आहेत. धुळे रस्त्यावरची घटना आहे. 40 गावचे वाळूचे ट्रक जाळून टाकण्यात आलेले आहेत. पोलीस अधीक्षक तरवी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. DYSP प्रकाश गायकवाड देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत. दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी रवाना झालेले आहे. 100हून अधिक पोलीस त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर सर्व पोलीस फाटा जो आहे तो जमा झालेला आहे. 5 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे. साधारण पाऊण तासापासून रस्ता हा जाम झालेला आहे. धुळे रस्त्यावरची घटना आहे. दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वाळूच्या ट्रकने 2 जणांना चिरडलेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी ट्रक जो आहे वाळूचा तो जाळून टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी मोतीलाल आपल्यासोबत आहेत. नेमकं काय माहिती आहे, का झाला हा अपघात आणि ज्या ट्रकने यांना चिरडण्यात आलेले आहे त्या ट्रकच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलंय का? ट्रकच्या ड्रायव्हरला अद्याप ताब्यात, ट्रकने ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही. तो फरार आहे. ट्रॅक्टर जाळून टाकण्यात आलेलं आहे मॅडम. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील ट्रॅफिक जवळपास 5 किलोमीटर पर्यंत जाम आहे. बिलकुल, म्हणजे तणावाची स्थिती त्या ठिकाणी, कारण दंगल विरोधी पथक देखील त्या ठिकाणी दाखल झालंय. दंगल विरोधी पथक तिथे दाखल आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाचं पोलिसांचं पथक दाखल आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील जे पोलीस पथक आहे ते तिथे तैनात करण्यात आलेलं आहे. पोलीस निरीक्षक सरोदे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड आणि DYSP प्रकाश गायकवाड आणि लक्ष्मण गायकवाड तिथे उपस्थित आहेत. मॅम, संतप्त जे स्थानिक आहेत त्यांनी ट्रॅक्टर जाळलाय तिथे, त्यांची काय मागणी आहे? त्यांची मागणी ही आहे मॅडम, अपघात घडल्यानंतर पोलिसांनी तेथील जी मोटरसायकल होती ती परस्पर उचलून लांबवली होती. त्यामुळे नागरिकांचा संताप जास्त अनावर झाला. त्यांनी ते ट्रॅक्टर जाळलं आणि पोलिसांनी पंचनामा न करता तिथून मोटरसायकल का उचलली यावर पोलिसांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ जास्त उडाला. धन्यवाद मोतीलाल या दिलेल्या माहितीबद्दल. तर धुळे रस्त्यावरची घटना आहे. का ट्रॅक्टरने 2 जणांना चिरडलेले आहे. त्यामुळे स्थानिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि त्या ट्रॅक्टरला जाळण्यात आलेले आहे. दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. पालघर फेसबुक प्रकरणात TV9 एक नवीन गोष्ट उघड करणार आहे. TV9ला व्हिडिओ फुटेज मिळाली आहे. त्यात डॉक्टर धडा यांच्या रुग्णालयाची तोडफोड ही पोलिसांच्या समक्ष करण्यात आली होती आणि पोलीस बघ्याच्या भूमिकेत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. फेसबुकवरील कमेंट प्रकरणानंतर काही लोकांनी डॉक्टर धडांच्या रुग्णालयाची तोडफोड केलेली होती. या दृश्यातून स्पष्ट होत आहे की या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पालघरचे DYSP शिंदे उपस्थित होते. सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिकंदर आणि उत्तम
सोनावणे देखील या व्हिडिओ क्लिप्समध्ये दिसत आहेत। घटनेच्या वेळी बोईसरचे पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणेंकडे त्यांचे पोलीस स्टेशनचा चार्ज होता आणि दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे की पोलीस अधिकारी तिथे उपस्थित आहेत आणि तरीही त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे, तोडफोड करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेतलेली आहे। प्रश्न हा उपस्थित होतो की इथे पोलीस घटना घडत असताना नेमके त्या ठिकाणी दाखल कसे झाले, नेमका काय हा प्रकार आहे, काय संगनमताने हा प्रकार घडलेला आहे। आता या बाबींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले, पण स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतंय की पोलीस जे आहेत ते या ठिकाणी या घटनेमध्ये दिसत आहेत। व्हिडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे पोलीस जे आहेत या पोलीस स्टेशनचा जो चार्ज आहे ज्यांच्याकडे होता ते सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत। स्पष्टपणे आपण पाहू शकताय 3 अधिकारी या ठिकाणी पोलिसांचे दिसत आहेत आणि पाहणी ते करतायत। मात्र जेव्हा मारहाण झाली, जेव्हा तोडफोड करण्यात आली, तेव्हा मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे। आता प्रश्न हा उपस्थित होता की पोलिसांना काय फक्त पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं ही घटना घडते तेव्हा, की नेमकं काय झालं या संदर्भातले आता अनेक प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओ क्लिपच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। मात्र TV9च्या हाती आता ही एक एक्सक्लुझिव्ह अशी व्हिडिओ क्लिप लागलेली आहे। पोलीस या ठिकाणी बघ्याची भूमिका घेताना स्पष्टपणे दिसत आहेत। डॉक्टर धाड रुग्णालयावरती तोडफोड प्रकरण जे झालेलं होतं, पालघर फेसबुक प्रकरण जे होतं सध्या चांगलं चर्चेत आलेलं आहे। त्या संदर्भात संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सकाळीच ही बातमी आलेली होती आणि आता आमच्याकडे TV9कडे ही व्हिडिओ क्लिप जी हाती लागलेली आहे त्यानुसार स्पष्टपणे दिसतंय आपल्याला। हे आपण पाहू शकता दृश्यामध्ये पोलीस अधिकारी कसे पाहत आहेत आणि तोडफोड किती झाली याचा अंदाज ते घेत आहेत। मात्र जेव्हा तोडफोड झाली तेव्हा मात्र ते स्पष्टपणे तिथे फक्त उपस्थित होते, बघत होते की किती तोडफोड झालेली आहे, किती होतीये। म्हणजे या ठिकाणी पोलिसांच्या ज्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी फक्त बघ्याची जी आहे ती भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। पोलीस घटना घडण्याच्या आधीच या ठिकाणी आलेले आहेत, ही निश्चितच आश्चर्याची बाब आहे। महाराष्ट्र पोलीस आता या निमित्ताने चर्चेत आलेले आहेत की किती ॲडव्हान्स आहेत। घटना घडण्याच्या आधीच पोलीस त्या ठिकाणी येऊन उभे राहतात, फक्त बघ्याची भूमिका घेतात। येणारे जे मारेकरी आहेत, जे तोडफोड करणारे जे हिंसक लोक आहेत ते येतात आणि तोडफोड करून जातात। पोलीस प्रशासनाचा किती दबदबा सर्वांमध्ये निर्माण झालाय होतोय आणि काय त्यांची इमेज आता झाली आहे हे आपल्याला यातून स्पष्टपणे पाहायला मिळतंय। TV9कडे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे। डॉक्टर धाड रुग्णालय तोडफोड प्रकरणासंदर्भातले हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण पाहताय। स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आहेत। दरम्यान इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्याने माहिती दिलेली आहे। पालघर फेसबुक प्रकरणी कारवाईची शक्यता वर्तवली जाते। पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकरांच्या निलंबनाची शक्यता वर्तवली जात आहे। तसंच पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळेंच्याही निलंबनाची शक्यता आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक संग्राम निशानदार यांना या प्रकरणी समज दिला जाणार असल्याची माहिती समोर येते। तर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचं निलंबन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। पालघर फेसबुक प्रकरणी जे संबंधित अधिकारी होते त्यांना निलंबित केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। मात्र जे अधिकारी तिथे पोलीस स्टेशनमध्ये होते त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। मात्र तोडफोड होताना जे पोलीस अधिकारी होते त्यांचं नाव मात्र यात दिसत नाहीये। ही महत्त्वाची बाब इथे निश्चित करायला पाहिजे उघडपणे आपल्याला, कारण आपल्याला 2 दृश्य दिसत आहेत ज्यामध्ये या मुली ज्या आहेत ज्यांच्यामुळे हे प्रकरण घडलेलं त्या दिसत आहेत। तर दुसरीकडे जे रुग्णालय त्यामध्ये आरोपींना घेऊन जाण्याऐवजी रुग्णांना त्या ठिकाणी घेऊन जात आहेत पोलीस असं स्पष्टपणे दिसत आहे आणि पोलीस त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे की हजर आहेत। घटना घडली तेव्हा पोलीस तिथे हजर होते। मात्र ज्या निलंबित ज्यांना करण्यात येणार आहे, जी शक्यता वर्तवली जाणार आहे त्या अधिकाऱ्यांच्या मध्ये हे जे रुग्णालयामध्ये उपस्थित होते तोडफोडीच्या वेळी त्या पोलिसांचा समावेश नाहीये। ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे। मात्र आता त्या सुद्धा पोलिसांवरती कारवाई निश्चितच व्हायला हवी, कारण एक्सक्लुझिव्ह फुटेजमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की तोडफोड जेव्हा होणार होती, जी होत होती तेव्हा पोलीस त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र त्यांचं नाव हे निलंबित झालेले जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये नाहीये। आपण पाहू शकतोय हे बघ्याची भूमिका घेणारे पोलीस कसे आपल्याला दिसत आहेत। समोर स्पष्टपणे रुग्णालयातील रुग्णांना ते आपल्या व्हॅनमधून घेऊन जात आहेत। मात्र आरोपींना अटक करण्याची तसदी सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी दाखवलेली नाहीये। पोलीस कुठल्या भूमिकेमध्ये असतात, जेव्हा ते ड्युटीवर असतात तेव्हा ते नेमकं काय करतात हे आपल्याला स्पष्टपणे या व्हिडिओ क्लिप
क्लिप्समध्ये पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलीस अतिशय ॲडव्हान्स अशी प्रणाली म्हणावी लागेल, कारण घटना घडतीये आणि त्याच्या आधीच पोलीस त्या ठिकाणी दाखल होतात. आता प्रश्न हा उपस्थित होतो की पोलीस त्या ठिकाणी नेमके आले कसे, घटना घडताना ते तिथे कसे काय उपस्थित झाले, जर उपस्थित झाले असतील तर त्यांनी ती जी तोडफोड आहे ती का थांबवलेली नाही, कुठला त्यांच्यावरती राजकीय दबाव होता का, नेमकं काय झालेलं आहे, या संदर्भातले अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याचं या व्हिडिओ क्लिपमधून आपल्याला पाहायला मिळते. नवीनच जी बाजू आहे ती आता या पालघर फेसबुक प्रकरणाची समोर आलेली आहे आणि TV9ने ती सगळ्यात आधी समोर आणलेली आहे. एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स जे आहेत, व्हिडिओ जे आहे, व्हिडिओ फुटेज TV9च्या हाती लागलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की पोलीस अधिकारी कशा प्रकारे तिथे उभे आहेत, तोडफोड चाललेली आहे आणि ते मात्र बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसत आहेत. पालघर फेसबुक प्रकरण, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर एका तरुणीने त्या ठिकाणी फेसबुकवरती एक कमेंट केलेली होती, त्यामुळे वाद उठलेला होता आणि संतप्त शिवसैनिकांनी जाऊन संबंधित मुलीच्या काकाच्या रुग्णालयाची तोडफोड केलेली होती. मात्र रुग्णालयाची तोडफोड करताना त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते, मात्र त्यांनी तिथे तोडफोड जी आहे ती होताना थांबवलेली नाही, तर ते फक्त तिथे बघ्याची भूमिका घेताना दिसतात. स्पष्टपणे आपल्याला व्हिडिओ क्लिप्समध्ये पाहायला मिळते की आरोपीला अटक करण्याऐवजी ते रुग्णालयातील रुग्णांना आपल्याला जी व्हॅन आहे त्यातून घेऊन जाताना दिसतात, त्यात बसवताना दिसतात. मात्र त्यांनी आरोपींना पकडण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही. आता पोलिसांची नेमकी भूमिका काय असते, पोलिसांची ड्युटी काय असते, ही या निमित्ताने समोर येते की तोडफोड होतीये, गुन्हेगार समोर दिसत आहेत तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही त्यांना अटक करत नाहीये. आणि याच मुद्द्यावरती आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे, गृहमंत्र्यांची बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. नेमकं पालघर फेसबुक प्रकरण त्यांना माहिती आहे नेमकं काय आहे, मात्र या संदर्भात आता अधिक माहिती उजेडात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी विलास आठवले आपल्यासोबत आहेत. विलास, आता पालघर फेसबुक प्रकरणाने चांगला जोर घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची सध्या बैठक सुरू आहे, काय नेमकं सुरू आहे त्यात? सुषमा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्र्यांची बैठक सुरू आहे. आयजीचा रिपोर्ट पालघर प्रकरणी आल्यानंतर कारवाई कुणावर करायची या संदर्भातली जी अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे, कारण केंद्र सरकारने या घटनेची दखल घेतली आहे आणि त्यामुळे सरकारला कारवाई करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करायची का, असा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री घेतील, कारण आयजीच्या रिपोर्टमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्यावर ही कारवाई व्हायला हवी आणि त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी शिफारस करण्यात आली. विलास, आता या फेसबुक प्रकरणाने नवीनच एक वेगळं वळण घेतलेलं आहे. पालघरमध्ये जिथे तोडफोड झालेली होती तिथे काही पोलीस अधिकारी तोडफोडीच्या वेळी हजर होते आणि ते फक्त बघ्याची भूमिका घेत होते, अशी व्हिडिओ क्लिप आपल्या हाती लागलेली आहे आणि स्पष्टपणे दिसते त्या व्हिडिओ क्लिपमध्ये की पोलीस अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. सुषमा, जेव्हा ही या दोन मुलींवर कारवाई करण्यात आली तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की कुठला तरी दबाव पोलिसांवर आहे. पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावताना जी कायदेशीर भूमिका आहे ती पाळलेली नाही, कारण अशा प्रकारची कुठलीही तक्रार आल्यानंतर कोणतीही शहानिशा न करता त्यांनी ही कारवाई केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्यांनी व्यक्त केलेलं हे मत कुठल्याही पद्धतीने भडकावून नव्हतं, तरी सुद्धा शिवसेनेच्या भावना बळी पडून शिवसेनेला बळी पडून ही कारवाई केली. जेव्हा हॉस्पिटलची तोडफोड होत होती तेव्हा पोलीस उपस्थित होते. बिलकुल विलास, म्हणजे आता एकूणच या प्रकरणाने चांगला जोर धरलेला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची सध्या बैठक सुरू आहे, त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय आता ती माहिती लवकरच समोर येईल. धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल. आणि या ठिकाणी घेणार आहोत एक ब्रेक नंतरही बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. सभी समस्याओं का निराकरण अब रत्नों द्वारा। स्वर्ण स्पर्श, भरोसे का प्रतीक। एक रत्न, एक फोन, आपका भाग्य बदल सकता है। स्वर्ण स्पर्श, भरोसे का प्रतीक। घटना जीवनावर परिणाम घडवतायत, घोटाळे देशाचं भविष्य बिघडवतायत, घातपात अपघात हादरवून सोडतायत। प्रत्येक बातमी आपल्याशी संबंधित,
TV9 घेतं अशा प्रत्येक बातमीची दखल आवर्जून पहा. खास बात रात्री 9 वाजता TV9 वर. Sponsored by Intel Processor, Wonderful Happens and co-sponsored by Lal Suraksha का रंग, Finolex के. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटी मालिकांसाठी आज टीम इंडियाची निवड होणार आहे. या कसोटी मालिकेत फ्लॉप ठरलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत निवड समिती काय निर्णय घेणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलंय. खराब फॉर्ममध्ये असल्यानं सचिन आता निवृत्तीसाठी दबाव वाढलाय. क्रिकेटच्या देवाला लागलंय ग्रहण. वानखेडे कसोटीत अवघ्या 16 धावा. गेल्या 10 डावात झाल्यात अवघ्या 153 धावा. सचिनवर वाढतोय निवृत्तीसाठीचा दबाव. निवड समितीची आज बैठक. सचिनचं काय होणार? प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात आपल्या फलंदाजीने खळबळ उडवणारा सचिन गेल्या काही महिन्यापासून मोठ्या खेळीसाठी अक्षरशः झगडतोय. एकेकाळी डोक्यावर उचलून घेणाऱ्या घरच्या मैदानातच त्याला प्रेक्षकांच्या हाय हायच्या नाऱ्यांना सामोरं जावं लागलंय. इंग्लंड विरुद्धच्या दोन्ही कसोटी फ्लॉप ठरल्यानं सचिन सध्या सगळ्यांच्याच टीकेचं लक्ष ठरतोय. सचिनचं काय होणार? सचिनवर होतोय वाढत्या वयाचा परिणाम. सातत्यपूर्ण खेळण्याचा सचिनवर होतोय परिणाम. सचिनला विश्वासात घेऊन चर्चा करावी. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत सलग क्लीन बोल्ड झाल्यानंतर सुनील गावस्कर यांनीही सचिनवर वाढत्या वयाचा परिणाम झाल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. सचिनला विश्वासात घेऊन त्याच्याशी भविष्यातल्या योजनेबाबत निवड समितीने चर्चा करावी असंही त्यांनी म्हटलंय. He doesn't require anybody's advice to hang his boot. He will immediately walk away from the ground the moment he feels that he can't give 100% to it. But judging someone by one series or two series is not appropriate. He has got a colossal record behind him. And while analyzing his performance, one should always keep in mind his past record also. गेल्या 10 डावांमध्ये सचिननं अवघ्या 153 धावा केल्यात, तर त्याची सरासरी 15च्या आसपास गेली आहे. सचिनला चौफेर टीकेला सामोरं जावं लागत असताना सचिनची बीसीसीआयनं मात्र पाठराखण केली आहे. सचिनला कोणत्याही सल्ल्याची गरज नसल्याचं बीसीसीआयनं म्हटलंय. सचिननं भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान प्रचंड मोठं आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा निर्णयही निवड समितीनं त्याच्यावरच सोडलाय. निवड समितीची आज बैठक होतीये. या सचिनचं काय होणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात येतोय. न्यूज रिपोर्ट TV9. तर इंग्लंड विरुद्ध कोलकाता आणि नागपूरमध्ये होणाऱ्या कसोटीसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मुंबईमध्ये आज यासाठी निवड समितीची बैठक होणार आहे. मुंबई कसोटीत भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे या संघातील काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटू हरभजन सिंग मुंबई कसोटीत विशेष छाप पाडू शकला नव्हता, त्यामुळे त्याला वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. तर सचिनही गेल्या 2 कसोटीमध्ये फ्लॉप ठरलाय. त्यामुळे निवड समिती त्याच्याबाबत काय निर्णय घेतेय हेही या बैठकीतून स्पष्ट होणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी तुषार आपल्यासोबत आहेत. तुषार, आज निवड समितीची बैठक सुरू झालेली आहे. नेमकं कोणाकोणाला या संघामध्ये संधी मिळणार हा प्रश्न आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सचिनला या संघामध्ये संधी मिळणार की त्याला डच्चू मिळणार? सुषमा, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे, कारण की गेल्या काही मालिकांपासून मालिकांमध्ये सचिनची जी कामगिरी झालेली आहे ती चांगली झालेली नाहीये. निवड समितीची बैठक जी आहे ती साधारण 12-12:30च्या आसपास सुरू होणार आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि निवड समितीचे अध्यक्ष यांचं म्हणणं असं आहे का एका मालिकेत पराजय झाल्यामुळे किंवा एका मालिकेत जर कामगिरी चांगली झाली नाही तर त्याचा एका मालिकेवर हा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे त्यांनी संकेत दिलेले आहेत की जी पूर्ण टीम आहे ती पूर्ण टीम जी आहे त्यांना पुन्हा 1 किंवा 2 संधी दिल्या जातील आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. हरभजनची कामगिरी जी आहे ती चांगली झालेली नाही, त्यामुळे त्याच्या जागी कदाचित जो 15 जणांची जी टीम आहे त्या 15 जणांच्या टीममध्ये अमित मिश्राचा समावेश होऊ शकतो आणि प्लेइंग 11 मध्ये कदाचित हरभजनला टेस्टमध्ये विश्रांती देऊन अमित मिश्राला त्याच्यासाठी घेतलं जाऊ शकतं.
सचिनचा निर्णय जो आहे तो आपण जसं म्हटलं की सचिन हा खूपच सिनियर आणि खूप अनुभवी खेळाडू आहे. कामगिरी जरी सातत्य नसलं किंवा काही कालांतरापासून त्याची कामगिरी जरी खराब होत असली अमितला या ठिकाणी संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र सचिनचं काय होणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. धन्यवाद तुषार या दिलेल्या माहितीबद्दल. तर एकूणच आता काय होणार हे आपल्याला स्पष्ट होणार आहे काही वेळातच. वळूयात पुढच्या बातमीकडे. लठ्ठपणा एक मोठी भेडसावणारी समस्या. ही समस्या देशवासियांसमोर वासून उभी आहे. यावर अनेक तोडगे काढले जात आहेत. पण आता अँटी ओबेसिटी दिनी VLCCनं वजन कमी करण्यासाठी एक नवी पद्धत बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे सेलिब्रिटीज आणि व्यावसायिक क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळतोय. छुपे आजारांचं थैमान. 3 पैकी 1 व्यक्ती यानं ग्रासलेला. 4 पैकी 1 शालेय विद्यार्थ्याला याचा त्रास. 70% शहरी युवक याच्या कचाट्यात. 24 ते 39 या वयोगटात याचं प्रमाण वाढतं. कोणता आजार आहे हा? हा आहे लठ्ठपणा. खरंच लठ्ठपणाचा विळखा वाढतच चाललाय एखाद्या आजाराप्रमाणे. काही जण याला गंभीरतेनं घेतात तर काही वय झालं असं सांगून सोडून देतात. पण लठ्ठपणामुळे आजार वाढले की याचे दुष्परिणामही भोगावे लागतात आणि तेव्हा जाणवतं की आपण वेळीच लक्ष का नाही दिलं. हमारी बॉडी की एक रिक्वायरमेंट होती है. अगर हम उस रिक्वायरमेंट से ज़्यादा खाना खाते हैं तो ऑब्वियसली वो फैट में जमा होने शुरू हो जाता है और इसी के वजह से ओबेसिटी के कारण अनेक समस्याएं आ जाती है. जैसे हाइपरटेंशन हो, डायबिटीज़ हो, PCOD हो. ये समस्या है ऐसी है कि जो जल्दी पता नहीं चलता है उनके बारे में. देशातील 36% जनता ही लठ्ठपणानं ग्रासलेली आहे. पण यातले काही जण या सत्य परिस्थितीचा स्वीकार करत नाहीयेत तर काहींना यावर उपाय असल्यावरच विश्वास बसत नाहीये. इतना हाइप है मार्केट में, लोग बोलते हैं तो ओके एक ट्राई कर सकते हैं. कुछ नहीं हुआ तो ऑप्शन तो मेरे पास है, जाना या नहीं जाना. सो स्लोली मैंने चेंजेस देखा. ओके स्टार्टिंग में 2 महीने के बाद थोड़ा लाइफ में फ्रस्ट्रेशन आता है बिकॉज इतने सालों में जो वजन गेन होता है उसको थोड़ा लूज होने के लिए टाइम लगता है. तो 2-3 महीने बाद थोड़ा लाइफ में फ्रस्ट्रेशन होता है. बट स्लोली इफ यू काम एंड पेशेंट देन द रिजल्ट विल कम. लठ्ठपणाशी निगडीत अनेकांची वेगवेगळी विचारधारणा आहे. त्यामुळे यावर उपचार असूनही लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. ग्लोबली हम एक BMI कहते हैं, दैट इज़ बॉडी मास इंडेक्स. ग्लोबली ये जो BMI है दैट इज़ फ्रॉम 18.5 से लेके 24.9. ये जो BMI है ये नॉर्मल माना जाता है. लेकिन पर्टिकुलरली एशियंस के लिए एंड फॉर इंडियंस यही BMI की जो रेंज है वो 18.5 से 22.9 तक ही मानी जाती है. तो यानी कि ज़्यादा से ज़्यादा इंडियंस की जो बॉडी टेंडेंसी है वो मोटापे की तरफ झुकने वाली है. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आता सर्वसामान्य जनताही जागरूक झाली आहे. काहींचं आयुष्य लठ्ठपणा कमी झाल्यानं आनंददायी झालंय. Before VLCC I was like pretty obese and quite fat, but I was okay with it till the time I came back to VLCC and I saw that no, being like that fat is not good. और बहुत ही अच्छा लगा the way the treatments were done with me and everything worked on my body so well. आता म्हणजे इतका हलकेपणा मला आलेला आहे आणि खरं म्हणजे वर्लीला यांचं सेंटर आहे. पण मी वर्लीला नाही जाता इथे येते कारण हे सगळे लोक इतके म्हणजे फ्री असतात माझ्याशी आणि मला ते आवडतं पण खूप. आता लठ्ठपणासंदर्भात जनतेला जागरूक करण्यासाठी VLCC कंपनीनं पुढाकार घेतलाय. अँटी ओबेसिटी दिनी कंपनीच्या संस्थापक वंदना लुथरा यांनी एक परिपत्रक काढलं ज्यात देशातल्या अनेक समस्यांपैकी लठ्ठपणा ही एक मोठी समस्या असल्याचं सांगितलंय. हम 13 साल से करीबन एवरी ईयर हम ये दिन मनाते हैं 26 नवंबर एंटी ओबेसिटी डे, जिसके वजह से हम बहुत सारे जनताओं को बताना चाहते हैं कि ओबेसिटी ये एक है, वो एक लाइफस्टाइल डिसऑर्डर है. हमें जल्द से जल्द मोटापा कम करना ही चाहिए.
नवीन संशोधनं, मशीन्स, औषधं आणि प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लठ्ठपणा कमी करणं सोपं झालंय. त्यामुळे या सर्व गोष्टींचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येतही VLCCनं आणलेल्या या तंत्रामुळे सेलिब्रिटीज पासून सर्वसामान्यांनाही वजन कमी करण्यात मदत होणार आहे. Everybody here is so fantastic. I mean, they treat you like you're special, and everybody is always at your service and doing so much for you that there's no two ways about it. It's like second home to me as well. Well, if you're beautiful inside, I think it reflects outside. So more than that, I can't say anything. And of course, a healthy diet and a little bit of exercise does help, of course. HDFC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के मिस्त्री यांच्या पत्नी अर्नाज मिस्त्रींचंही हेच म्हणणे की वजन कमी करणं ही मजा आहे, सजा नाही. मैं VLCC की क्लाइंट रही हूँ पिछले 10 साल से, और बीच बीच में जब भी छोड़ दिया वज़न वापस बढ़ गया. सो नाउ आई हैव रियलाइज्ड आई हैव टू बी अ रेगुलर, एंड इन द लास्ट 8 months I have lost 15 to 16 kilos with a disciplined lifestyle of food, and of course the latest therapies of meso, and with it the earlier techniques of body tucks, and apart from that I've also taken other treatments, hair treatments, face treatments, because you have to not just look slim, you have to also look good with all other parts of your body. बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. परिणामी लठ्ठपणातही वाढ होतीये. पण यावर वेळीच उपचार करून सतर्क राहून एक आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, TV9. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा TV9 महाराष्ट्र. Co-sponsored by समस्याने उपाय एक, स्वर्ण स्पर्श. कुणी भी उठतंय, काही भी बोलतंय, कुणी भी उठतंय, काही भी बोलतंय, कसं भी वागतंय, चाललंय काय? और कमरेच काढतंय, डोक्याला घालतंय, कमरेच काढतंय, डोक्याला घालतंय, अनवर हसतंय, चाललंय काय? विरोधक पोंबलतायत FDIच्या बाबतीत. काँग्रेसच्या हाती लागलंय 2Gचं कोलीत. दररोजच होतंय संसदेचं कामकाज ठप्प, पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आहेत दोघही गप्प. Co-sponsored by समस्याने उपाय एक, स्वर्ण स्पर्श. स्मारक कुठं उभं राहावं या संदर्भाची चर्चा संपूर्ण मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये सुरुवात झाली. स्मारक त्या ठिकाणी करत असताना अनेक नावं त्या ठिकाणी आली. कोहिनूर मिलचं मनोहर जोशी साहेबांच्या जागेचं नाव आलं. इतर काही जागा शिवसेनेच्या मालकीच्या त्यांचं नाव त्या ठिकाणी आलं. आणि नुकतंच मला कळलं की नाशिकला त्या ठिकाणी मनोहर जोशी पंतांनी सांगितलं की नाही, शिवाजी पार्कलाच झालं पाहिजे. कदाचित त्यांना आपली जागा जाईल याची भीती वाटायला लागली. खिलाड़ी के दाव हिट, किंग खान सुपर हिट, इश्क शबा मुश्क शबा खुशामदीद मरहबा.
सन ऑफ सरदार का भी तुक्का फिट। अब आमिर की बारी। देखिए दोपहर 1:30 बजे सिर्फ भेलपुरी में।